आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत। मॅडम, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून जी मागणी करत आहात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, आजच्या दिवशी तरी या संदर्भात निर्णय लागेल, काय वाटते आपल्याला? नाही, आत्ताच्या घटकेला मला असं वाटतंय की आता राजकारणात गुन्हेगारीकरण इतकं वाढलंय, इतक्या मोठ्या प्रमाणात झालंय की अशांकडनं अशी आपण नैतिकतेची वगैरे अपेक्षा करणंच मुळात चुकीचं आहे कुठेतरी होतं। आणि उगाचच आपल्याला माझ्यासारख्या लोकांना वाटत होतं की नैतिकतेच्या आधारे निदान लाज वाटून राजीनामा तरी देतील, पण आता अशी परिस्थिती आहे, हे चार्जशीट आल्यापासून आपल्याला दिसतंय की अशांकडनं ना त्यांना बडतर्फ करायला हवं, त्यांच्याकडनं राजीनामा का मागावा की अशा कराडसारख्या व्यक्तीला ज्यांनी इतकी संघटनक म्हणजे टोळ्या चालवल्या आणि एवढी दहशत माजवली, तर अशा लोकांना बडतर्फ करायला हवं राजकारणातलं आणि त्यांच्या पक्षाने तसा निर्णय घ्यावा, अशीच माझी गेले 2 दिवस मागणी आहे। आणि होईल की नाही आता बघू, पण नाही झालं तर मी सोडणार नाही आहे, मी हे लावून धरणार आहे। आज संध्याकाळी जर आज सकाळच्या दिवसात जर आला नाही, दुपारी 4 वाजता मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि माझी पुढची भूमिका सगळी स्पष्ट करणार आहे। मॅडम, आपण पाहिलं तर करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केलेलं आहे की आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार आहे। काय वाटतंय, कशा आधारे, कोणत्या गोष्टीच्या आधारे त्यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे? नाही, आता त्या नवरा बायकोत काय होतं मला माहीत नाही आणि त्यांचं सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय होती मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की धनंजय मुंडे यांचा कुठच्याही पद्धतीने म्हणजे राजीनामा घेतला असेल तर उत्तम, नसेल तर त्यांना बडतर्फ करायला हवं। कारण आत्ताच्या घटकेला जे आपल्याला दिसतंय, कराडनी जी संघटित गुन्हेगारी केली आणि ज्या पद्धतीने केली, चार्जशीट वाचून तर माझं अक्षरशः डोकं चवताळलंय। म्हणजे त्याच्यात इतक्या त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या मी बघितल्या आहेत आणि खूप खूप दुःख होत आहे की अशा लोकांनाही आपण राजकारणात ठेवतो ते कशासाठी। आणि ह्याच्यानंतर जर अजित पवारांनी आणि फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं नाही तर मात्र आपल्याला काहीतरी खूप स्ट्रॉंग भूमिका घ्यायला लागणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही पुरावे सादर केले होते, ते म्हणजे धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्यामध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या संदर्भात हे पुरावे सादर केलेले होते, परंतु त्यानंतर देखील त्यांचा राजीनामा जो आहे तो घेण्यात आलेला नाही। नाही, आता कसं आहे की त्यांनी काही करावं। फडणवीस म्हणाले अजित पवार घेतील, अजित पवार म्हणाले फडणवीस घेतील, मग अजित पवार म्हणतात की जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही घेणार नाही, मग म्हणे पुरावे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आम्ही घेणार नाहीत। तर आता सिद्ध करायचे कोणी? तुम्ही त्याची चौकशी जर लावली नाही, मी एकानंतर एक म्हणजे कराडचे आणि त्यांचे आर्थिक संबंध म्हणा, त्यांच्या जमिनी म्हणा, त्यांच्या कंपनी म्हणा, ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणा, कृषी घोटाळे म्हणा, आता तर चार्जशीट आलंय ज्याच्यात ही संघटित गुन्हेगारी दिसते। एवढं सगळं दिसून सुद्धा जर अजित पवारांना आणि फडणवीसांना यांना पाठीशी घालायचं असेल तर या सगळ्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। नक्कीच, आज जर दिवसभरामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही तर पुढची दिशा काय असेल तुमची? तीच आज मी दुपारी 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन अनाऊन्स करेन। मला अनेक मुद्दे देखील मांडायचे, चार्जशीटमधले जे मुद्दे होते जे वगळण्यात आले ते देखील मांडायचे आहेत। आणि आज जर त्यांचा राजीनामा किंवा बडतर्फीचा आदेश हा जर आला नाही तर मला 4 वाजता असती माझी पुढची भूमिका घ्यायला लागेल। आज 4 वाजता जी पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये आणखी काही पुरावे सादर केले जातील का? मग नाही, आत्ताच्या घटकेला आपण नको बोलूया, पण संध्याकाळपर्यंत वाट बघू। पण जर सकाळी आज झाला राजीनामा तर मात्र नाही करणार। नक्कीच। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आज दिवसभरामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर घेण्यात आला नाही तर संध्याकाळी 4 वाजता त्या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामध्ये त्यांची पुढची भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।